शांती. आज आहे 11/3/2024 ची मुरली. महावाक्य आहेत, गोड मुलांनो, बाबा आणि मुलांच्या कार्यव्यवहारामध्ये जो फरक आहे तो ओळखा. बाबा तुम्हा मुलांसोबत खेळू शकतात परंतु खाऊ शकत नाहीत. प्रश्न आहे, सत का संग तारे कुसंग बोरे याचा भावार्थ काय आहे? उत्तर आहे, तुम्ही आता सत्याचा संग करता, अर्थात बाबांसोबत बुद्धियोग लावता, त्यामुळे तुम्ही तरुण जाता. मग हळूहळू कुसंग अर्थात देहाच्या संगामध्ये येता तर उतरत जाता, अर्थात पतित बनता. कारण संगाचा रंग लागतो. म्हणूनच म्हटले जाते, सत का संग तारे कुसंग बोरे. तुम्ही देहासहित देहाच्या सर्व संबंधांना विसरून बाबांचा संग करा, अर्थात बाबांची आठवण करा, तर बाप समान पावन बनाल. ओम शांती. आता मुलांसाठी 2 वर्ग झाले आहेत. हे चांगले आहे. पहिला वर्ग आहे आठवणीची यात्रा, ज्यामुळे पापे भस्म होत जातात, आत्मा पवित्र बनत जाते. दुसरा वर्ग आहे ज्ञानाचा. ज्ञान देखील सोपे आहे, काही अवघड नाही. तुमची सेंटर्स आणि इथे अर्थात जुन्या दुनियेमध्ये फरक असतो. इथे तर पिता बसले आहेत आणि मुले आहेत. हा मेळावा आहे पित्याचा आणि मुलांचा. आणि तुमच्या सेंटर्सवर मेळा भरतो मुलांचा आपसामध्ये, त्यामुळे मुले सम्मुख येतात. भले आठवण करतात परंतु तुम्ही समोर बघता. तुम्ही से बैठू, तुम्ही से बातचीत करू. बाबांनी समजावून सांगितले आहे की बाबा आणि मुलांच्या कार्यव्यवहारामध्ये फरक आहे. विचार करा, यामध्ये बाबांचा पार्ट काय आहे आणि रथाचा पार्ट काय आहे? काय बाबा रथाद्वारे खेळू शकतील काय? हो, खेळू शकतात. जेव्हा म्हणतात तुम्ही से बैठू, ऐसेही तुम्ही से खाऊ, कारण ते स्वतः तर खात नाहीत. मुलांसोबत खेळणे बागडणे ते तर बाबा स्वतः समजतात. दोघेही खेळतात, करतात तर सर्व काही इथेच तुमच्या सोबत, कारण ते सुप्रीम टीचर अर्थात परमशिक्षक सुद्धा आहेत. शिक्षकाचे काम आहे मुलांचे मनोरंजन करणे. इंडोअर गेम असतात ना, आजकाल तर वेगवेगळ्या प्रकाराचे खेळ सुद्धा भरपूर निघाले आहेत. सर्वात प्रसिद्ध आहे दूध अर्थात चौकटी सोंगट्यांचा खेळ, ज्याचे वर्णन महाभारतामध्ये आहे, परंतु ते जुगाराच्या स्वरूपामध्ये आहे. जुगार खेळणाऱ्यांना पकडतात. या सर्व गोष्टी भक्ती मार्गातील पुस्तकांमधून काढल्या आहेत. तुम्ही जाणता की ही व्रत, वैकल्ये इत्यादी सर्व भक्ती मार्गातील गोष्टी आहेत. निर्जळी राहतात, अन्न देखील खात नाहीत, तर पाणी सुद्धा पित नाहीत. भक्ती मार्गामध्ये प्राप्ती जरी झाली तरी ती असते देखील अल्प काळासाठी. इथे तर तुम्हा मुलांना सर्व समजावून सांगितले जाते. भक्ती मार्गामध्ये खूप त्रास सहन करतात. ज्ञान मार्ग आहे सुखाचा मार्ग. तुम्हाला माहीत झाले आहे की आम्ही बाबांकडून सुखाचा वारसा घेत आहोत. भक्ती मार्गामध्ये देखील एकाचीच आठवण करायची असते. एकाचीच पूजा अव्यभिचारी पूजा आहे, ती देखील चांगली आहे. भक्ती सुद्धा सतो रजो तमो असते. सर्वात उच्च ते उच्च सतोगुणी आहे शिवबाबांची भक्ती. शिवबाबाच येऊन सर्व मुलांना सुखधाम मध्ये घेऊन जातात. जे सर्वात जास्त मुलांची सेवा करतात, पावन बनवतात, त्यांना बोलवतात देखील आणि मग म्हणतात, दगड धोंड्यात आहेत. ही तर निंदा झाली ना. तुम्हा मुलांना बेहदच्या बाबांकडून राज्यभाग्य मिळाले होते, पुन्हा मिळणार आहे नक्की. तुम्ही ज्ञानाला वेगळे आणि भक्तीला वेगळे समजता. राम राज्य आणि रावण राज्य कसे चालते हे सुद्धा तुम्ही नंबरवार पुरुषार्थानुसार जाणता. म्हणून पत्रके इत्यादी छापून घेत राहता, कारण मनुष्यांना सत्य माहिती स्पष्ट करून सांगितली देखील पाहिजे ना. तुमचे सर्व आहे सत्य. मुलांनी सेवा केली पाहिजे. सेवा तर खूप आहे. सेवेसाठी हा बॅच किती चांगला आहे. सर्वात मोठे शास्त्र आहे हा बॅच. आता या आहेत ज्ञानाच्या गोष्टी. यामध्ये समजावून सांगावे लागते. ही आठवणीची यात्रा वेगळी आहे. याला म्हटले जाते अजपाजाप. कोणते नामस्मरण वगैरे काहीच नाहीये. आतल्या आत शिव शिव देखील म्हणता कामा नये. फक्त बाबांची आठवण करायची आहे. हे तर जाणता शिवबाबा पिता आहेत. आम्ही आत्मे त्यांची संतान आहोत. तेच सन्मुख येऊन म्हणतात, मी पतित पावन आहे. मी कल्पकल्प येतो पावन बनविण्यासाठी. देहासहित देहाच्या सर्व संबंधांना सोडून स्वतःला आत्मा समजा. मज पित्याची आठवण कराल तर तुम्ही पावन बनाल.
माझा पार्टच आहे पतितांना पावन बनविण्याचा. हा आहे बुद्धीचा योग किंवा बाबांसोबत संग. संगाचा रंग लागतो म्हटले जाते, संग तारे कुसंग बोरे. बाबांसोबत बुद्धियोग लावल्याने तुम्ही तरुण जाता, मग उतरायला सुरुवात करता, अर्थात पतन होण्यास सुरुवात होते. त्यांच्यासाठी म्हटले जाते सतका संग तारे. त्याचा अर्थ देखील भक्ती मार्गवाले जाणत नाहीत. तुम्ही समजता आमची आत्मा पतित आहे, ती पावन सोबत बुद्धीचा योग लावल्याने पावन बनते. आत्म्याला परमात्मा पित्याची आठवण करावी लागते. जेव्हा आत्मा पवित्र बनते तेव्हा शरीर देखील पवित्र बनते, शुद्ध सोने बनते. ही आहे आठवणीची यात्रा. योग अग्नीद्वारे विकर्म भस्म होतात, अशुद्धता निघून जाते. तुम्ही जाणता सतयुगी नव्या दुनियेमध्ये आपण पवित्र संपूर्ण निर्विकारी होतो. 16 कला संपूर्ण देखील होतो. आता कोणतीही कला राहिलेली नाही. याला म्हटले जाते राहूचे ग्रहण. साऱ्या दुनियेला, खास करून भारताला राहूचे ग्रहण लागलेले आहे. शरीरे देखील काळी आहेत. जे काही या डोळ्यांनी बघतात ते सर्व काळे आहे. यथा राजा राणी तथा प्रजा. श्याम सुंदरचा अर्थ देखील कोणाला माहीत नाही. मनुष्यांची किती नावे ठेवली आहेत. आता बाबांनी येऊन अर्थ समजावून सांगितला आहे. तुम्हीच पहिले सुंदर नंतर श्याम बनता. ज्ञान चितेवर बसल्यामुळे तुम्ही सुंदर बनता. तरीही हे होणार आहे. श्याम पासून सुंदर, सुंदर पासून श्याम. याचा अर्थ बाबांनी आत्म्यांना समजावून सांगितला आहे. आपण आत्मे एका बाबांचीच आठवण करतो. हे लक्षात आले आहे की आम्ही बिंदू आहोत. याला म्हटले जाते आत्म्याचा साक्षात्कार. मग पाहण्यासाठी अंतर्दृष्टी आहे. या तर आहेत समजून घेण्याच्या गोष्टी. आत्म्याविषयी समजून घ्यायचे आहे. मी आत्मा आहे, हे माझे शरीर आहे. आम्ही इथे शरीरामध्ये येऊन पार्ट बजावतो. सर्वात पहिले आम्ही येतो ड्रामाच्या प्लॅन अनुसार. आत्मा तर सर्वच आहेत. कोणामध्ये किती पार्ट आहेत, कोणामध्ये किती, हे खूप मोठे बेहदचे नाटक आहे. यामध्ये नंबरवार कसे येतो, कसा पार्ट बजावतो हे तुम्ही जाणता. सर्वात पहिले देवी देवता घराणे आहे. हे नॉलेज देखील तुम्हाला आत्ता आहे या पुरुषोत्तम संगम युगावर. नंतर मग हे काहीही आठवणार नाही. बाबा स्वतः म्हणतात हे ज्ञान प्रायः लोप होते. कोणालाही हे माहीत नाही की देवी देवता धर्माची स्थापना कशी झाली. चित्र तर आहे, परंतु तो कसा स्थापन झाला कोणालाच माहीत नाही. तुम्हा मुलांना माहीत आहे तर मग तुम्ही दुसऱ्यांना आप समान बनवता. भरपूर वाढले की मग लाऊड स्पीकर सुद्धा लावावा लागेल. काहीतरी युक्ती नक्की निघेल. खूप मोठ्या हॉलची देखील गरज पडेल. जशी कल्पापूर्वी जी काही ऍक्ट अर्थात कृती केली होती तीच पुन्हा करणार, हे लक्षात येते. मुलांची वृद्धी होतच राहील. बाबांनी समजावून सांगितले होते की लग्न समारंभासाठी जो हॉल इत्यादी बनवतात त्यांना देखील समजावून सांगा. इथे सुद्धा विवाहासाठी धर्मशाळा इत्यादी बनवत आहेत ना. कोणी आपल्या कुळातले आहेत तर चटकन समजतात. जे या कुळाचे नसतील ते विघ्न अर्थात बाधा आणतील. जे या कुळातले असतील ते मानतील की हे सत्य सांगत आहेत. जे या धर्माचे नसतील ते भांडतील, म्हणतील ही तर प्रथा चालत आलेली आहे. आता अपवित्र प्रवृत्ती मार्ग आहे. पुन्हा बाबा आले आहेत पावन बनविण्यासाठी. तुम्ही पवित्रतेवर भर देता त्यामुळे किती विघ्ने येतात. आगा खान जे आहेत त्यांचा किती मान आहे. पोपचा देखील मान आहे. तुम्ही जाणता पोप येऊन काय करतात. लाखो करोडो लग्ने लावून देतात. खूप लग्ने होतात. पोप येऊन लग्नगाठ बांधून देतात. याला ते लोक सन्मान समजतात. महात्म्यांना सुद्धा लग्नाला बोलावतात. आजकाल साखरपुडा देखील करवून घेतात. बाबा म्हणतात काम महाशत्रू आहे. हा वटहुकूम काढणे काही मावशीचे घर नाहीये. हे समजावून सांगण्यासाठी चांगली युक्ती पाहिजे. पुढे जाऊन हळूहळू समजत जाईल. आदी सनातन हिंदू धर्माचे जे आहेत त्यांना समजावून सांगा. ते लगेच समजू शकतील की खरोखर आदी सनातन देवी देवता धर्म होता, हिंदू धर्म नाही. जसे तुम्हाला बाबांकडून समजले आहे तसे इतरही समजून वाढत जातील. हा देखील पक्का निश्चय आहे. हे कलम लागत जाईल. तुम्ही बाबांच्या श्रीमतावर हे देवता बनता. हे आहेत नवीन दुनियेमध्ये राहणारे.
आधी तुम्हाला हे थोडेच माहीत होते की बाबा संगम युगावर येऊन आपल्याला ट्रान्सफर करतात, याचा आपल्याला जरा सुद्धा पत्ता नव्हता. आता तुम्ही समजता खरेखुरे पुरुषोत्तम संगम युग याला म्हटले जाते. आम्ही पुरुषोत्तम बनत आहोत. आता जितका पुरुषार्थ कराल तितके बनाल. प्रत्येकाने आपल्या मनाला विचारायचे आहे. स्कूलमध्ये एखाद्या विषयामध्ये कच्चे असतात तेव्हा ते समजतात की आपण नापास होणार. ही देखील पाठशाळा स्कूल आहे. गीता पाठशाळा तर प्रसिद्ध आहे, मग त्यांचे नाव थोडे थोडे बदललेले आहे. तुम्ही जेव्हा लिहिता खरी गीता खोटी गीता तर चिडतात. नक्कीच वादविवाद होईल. यामध्ये घाबरण्याचे कारण नाही. आजकाल तर ही फॅशन झाली आहे. बसेस इत्यादी जातात, आग लावत राहतात. ज्यांनी जे शिकवले ते शिकले आहेत. सर्वजण पूर्वीपेक्षा सुद्धा जास्त शिकले आहेत. सर्व पिकेटिंग अर्थात धरणे इत्यादी करत राहतात. सरकारला सुद्धा दरवर्षी नुकसान होते. मग टॅक्स अर्थात कर वाढवले जातात. एके दिवशी बँक इत्यादी सर्वांवर धाड पडेल. धान्य इत्यादीसाठी देखील तपासणी करतात. कुठे जास्त साठा तर करून ठेवलेला नाहीये ना. या सर्व गोष्टींपासून तुमची सुटका झाली आहे. तुमच्यासाठी मुख्य आहेच आठवणीची यात्रा. बाबा म्हणतात, माझा या गोष्टींशी काहीही संबंध नाही. माझे तर काम आहे फक्त रस्ता दाखविणे, ज्याने तुमची सर्व दुःख दूर होतील. यावेळी तुमच्या कर्मांचा हिशोब चुकता होतो. उरले सुरले आजार इत्यादी सर्व बाहेर पडतील. मागचा राहिलेला कर्मांचा हिशोब चुकता होणार आहे. घाबरायचे नाही. आजारपणातही मनुष्यांना ईश्वराची आठवण करून दिली जाते ना. तुम्ही हॉस्पिटलमध्ये सुद्धा जाऊन ज्ञान द्या की बाबांची आठवण केली तर विकर्म विनाश होतील. फक्त या जन्माचीच गोष्ट नाही, भविष्य 21 जन्मांसाठी आम्ही गॅरंटी देतो. कधीही तुम्ही आजारी पडणार नाही. एका बाबांची आठवण केल्यामुळे तुमचे आयुष्य देखील वाढेल. भारतवासियांचे आयुर्मान मोठे होते, निरोगी होते. आता बाबा तुम्हा मुलांना श्रेष्ठ बनविण्यासाठी श्रीमत देतात. पुरुषोत्तम शब्द तर कधीही विसरू नका. कल्पकल्प तुम्हीच बनता, असे दुसरे कोणी म्हणू शकत नाही. तर अशा प्रकारे खूप सेवा करू शकता. डॉक्टरांकडून तर कोणताही वेळ घेऊ शकता. नोकरी करणारे देखील खूप सेवा करू शकतात. आजारी असणाऱ्यांना सांगा, आमचा देखील मोठा डॉक्टर आहे. अविनाशी बेहदचा सर्जन आहे. आम्ही त्यांचे बनलो आहोत, ज्यामुळे आम्ही 21 जन्म निरोगी बनतो. आरोग्य मंत्र्याला समजावून सांगा की आरोग्यासाठी एवढी डोकेफोड कशासाठी करता. सतयुगामध्ये मनुष्य खूप कमी होते. शांती, सुख, पवित्रता सर्व काही होते. साऱ्या दुनियेमध्ये तुम्हीच सर्वांचे कल्याण करणारे आहात. तुम्ही पंडे आहात ना, पांडव संप्रदायाचे आहात. हे कोणाच्याही बुद्धीमध्ये नसेल. अन्न पुरवठा मंत्र्यांना समजावून सांगा. सर्वात पहिले सर्वात मोठे अन्न पुरवठा मंत्री तर शिवबाबा आहेत. इतके अन्नधान्य देतात की स्वर्गामध्ये कधी कमतरता भासणार नाही. आता तुम्ही आहात संगम युगावर. सारे चक्र तुमच्या बुद्धीमध्ये आहे, म्हणून तुम्हाला स्वदर्शन चक्रधारी म्हटले जाते. बाकी भारत इन्सॉल्वंट अर्थात पतित झाला आहे. कलेमध्ये नैपुण्य असणारे येऊन आपली कला शिकवत राहतील. हे देखील तुम्ही मुले जाणता. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, एका बाबांना साथी बनवून तुम्ही से बैठू, तुम्ही से सुनू, तुम्ही से खाऊ याचा अनुभव करायचा आहे. वाईट संग सोडून सतच्या संगामध्ये राहायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, कर्मांचे हिशोब, आठवणीची यात्रा आणि कर्मभोगांद्वारे चुकते करून संपूर्ण पावन बनायचे आहे. संगम युगावर स्वतःला पूर्णतः ट्रान्सफर करायचे आहे. आजचे वरदान आहे, अंतःकरणापासून मेरा बाबा म्हणून खरा सौदा करणारे समर्पित आणि मर्जीवा भव. स्पष्टीकरण आहे, ब्रह्मा कुमार कुमारी बनणे अर्थात समर्पित होणे. जेव्हा अंतःकरणापासून म्हणता मेरा बाबा, तर बाबा देखील म्हणतात, मुलांनो सर्व काही तुमचे. भले प्रवृत्तीमध्ये आहात, नाही तर सेंटरवर आहात,
परंतु ज्याने अंतःकरणापासून म्हटले मेरा बाबा, तर त्यांना बाबांनी आपले बनवले. हा मनाचा सौदा आहे, तोंडी केलेला स्थूल सौदा नाहीये. समर्पित अर्थात श्रीमताप्रमाणे राहणारे, असे समर्पित होणारेच मर्जीवा ब्राह्मण आहेत. स्लोगन आहे, जर माझे शब्दावर प्रेम असेल तर अनेक प्रकारच्या माझेपणाला एका माझे बाबामध्ये सामावून टाका. ओम शांती.